मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यानं होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खळबळून जाग्या झाल्या। शहर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने शहरात किती होर्डिंग, कोणाचे स्ट्रक्चर ऑडिट झाले का, ही माहिती घेणं मंगळवारपासून सुरू केलंय। मनपाने होर्डिंग पॉलिसीचे धोरण 2005 मध्ये स्वीकारलं, परंतु 21 वर्षात एकदाही स्ट्रक्चर ऑडिट मनपाने केलं नाहीये। यात टक्के नसते। राज्यातील अनेक शहरांमध्ये होर्डिंग कोसळून नागरिकांचा जीव जात असल्यानं शासनानं होर्डिंगसाठी काही नियम निकष ठरवले। या निकषानुसार एकही होर्डिंग उभारले जात नाही। हे विशेष कारण हे होर्डिंग छोट्या आकाराचे आहेत। एजन्सीधारक एकाच ठिकाणी 4 होर्डिंग उभारायची परवानगी घेऊन मोठा होर्डिंग फलक करतात। मनपा हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघतं। शहरात महापालिकेच्या जागेवर 99% होर्डिंग उभे आहेत। होर्डिंगचा खर्च एजन्सी धारक करतो। मनपाला नाममात्र भाडे मिळते। 2022-23 या आर्थिक वर्षात 420 होर्डिंगचे फक्त 11,81,000 रुपये भाडे मनपाच्या तिजोरीत आले। वर्षभरात होर्डिंगमधून किमान 20 ते 22 कोटीची उलाढाल होते अशी चर्चा आहे। शहरातील सर्व होर्डिंग धारकांनी पुढील 7 दिवसात आपल्या ताब्यातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करावे, अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे श्रीकांत मनपा प्रशासक यांनी यावेळी सांगितले। 400 पेक्षा अधिक लोखंडी स्ट्रक्चर उभे केले। होर्डिंग कोठे असावे याचे निकष कोठेही पाळलेले नाही। सेवन हिल येथे 80 फूट लांब 40 फूट उंच होर्डिंग फुटपाथच्या बाजूला उभे आहे। हे होर्डिंग वादळी वाऱ्यानं कोसळलं तर सिग्नलवरील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो। होर्डिंगची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे। त्यात 25 ते 30 अनधिकृत होर्डिंगही आहेत। प्रत्येक ठिकाणी मात्र सुरक्षेचे निकष पायदळी तुडवलेले आहेत। या 8 पेक्षा अधिक खासगी इमारतींवर देखील मोठे होर्डिंग उभारले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, संभाजीनगर।